6वा दिवस. कामाच्या ठिकाणी घडणारी जादू. कोणतंही एखादं काम, एखादी कला, एखादी विद्या शाखा, एखादं कौशल्य तुम्ही हातात घेतलं तर त्या क्षेत्रामध्ये अगदी टोकापर्यंत जा. काम करता येईल तेवढं काम करा. त्यामध्ये आतापर्यंत जेवढं काम झालं त्या सीमेच्या पलीकडे जा. सीमेच्या सीमांनाही पार करा आणि या प्रयत्नात तुम्ही स्वतःला जादूच्या प्रांतात कधी घेऊन जाल हे तुमचं तुम्हाला सुद्धा कळणार नाही. अतिशय गरिबीत जन्माला आलेली व्यक्ती शून्यापासून सुरुवात करते. थोडंफार शिक्षण असतं, पण राष्ट्राध्यक्ष बनते किंवा सार्वजनिक क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्ती बनते किंवा स्वतःचं साम्राज्य निर्माण करते आणि जगातल्या धनवान व्यक्तींमधील एक व्यक्ती बनते. हे कसं घडू शकतं? दोन व्यक्ती एकाच वेळी कारकिर्दीला सुरुवात करतात. कारकिर्दीला सुरुवात करतात आणि क्रमाक्रमाने सुरूच राहतं. एक व्यक्ती अपयशाकडे आणि दुसरी व्यक्ती कितीही प्रयत्न केली तर अपयशाकडेच राहते आणि दुसरी व्यक्ती यश प्राप्त करत जाते. असं कसं घडू शकतं? तर यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे? यशापर्यंत पोहोचविणारा दुवा असतो कृतज्ञता. आणि हे उदाहरण फार समर्पक आहे. आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान मोदीजी यांची सुरुवात अगदी छोट्याशा ह्याच्यातून झाली होती ना. बॅकग्राऊंड त्यांचं पुअर फॅमिली किंवा काही त्यांच्या पाठीमागे जास्त सपोर्ट सिस्टीम सुद्धा नव्हते. पण आज ते अतिउच्च पदावर जगातील सर्वात टॉप मोस्ट ऑथॉरिटी किंवा पॉवर असलेल्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तर पोहोचवणारा दुवा काय आहे? कृतज्ञता. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार यशाला तुमच्याकडे आकर्षित करायचे असेल तर तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगायला हवी. म्हणूनच कृतज्ञतेशिवाय कायमस्वरूपी यश मिळणं अशक्य आहे. तुमच्या कामात, नोकरी, व्यवसायात यश मिळण्यासाठी किंवा चांगल्या गोष्टींमध्ये वाढ होण्यासाठी म्हणजे निरनिराळ्या संधी उपलब्ध होण्यासाठी, बढती मिळण्यासाठी, पैसा मिळण्यासाठी, चमकदार कल्पनांसाठी, प्रेरणा मिळण्यासाठी, तुमच्या कामाची योग्यता ओळखण्यासाठी, तुमचे कौतुक होण्यासाठी तुम्हाला तुमच्या कामाबद्दल, नोकरी, व्यवसायाबद्दल कृतज्ञता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जेवढे कृतज्ञ राहाल तेवढं कृतज्ञ राहण्यासाठीच कारण तुम्हाला अधिकाधिक मिळू शकेल. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीत वाढ व्हावी असं वाटत असेल तर तुमच्याकडं ते आधीच आहे. जेवढं आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगणं आवश्यक आहे. ज्याला कृतज्ञता कामाबद्दल, स्वतःच्या कामाबद्दल कृतज्ञता आहे त्याला ते आणखी दिलं जाईल. त्याच्याकडे किंवा तिच्याकडे ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल. ज्याला स्वतःच्या कामाबद्दल कृतज्ञता नाही त्याच्याकडून किंवा तिच्याकडून जे आहे ते सुद्धा काढून घेतलं जाईल. तुमच्या कामाबद्दल जर तुम्हाला कृतज्ञता असेल तर साहजिकच तुम्ही कामाच्या ठिकाणी जास्त कष्ट कराल आणि जेव्हा तुम्ही जास्त द्याल तेव्हा बदल्यात तुम्हाला मिळणाऱ्या पैशात आणि यशात वाढ होईल. तुम्हाला जर कामाबद्दल कृतज्ञता वाटत नसेल तर आपोआपच तुम्ही काम कमी प्रमाणात कराल. काम कमी करायला लागलात की त्यातून मिळणाऱ्या लाभातही घट व्हायला लागेल. परिणामी कामाच्या ठिकाणी तुम्ही कधीच आनंदी राहू शकणार नाही. तुम्ही जेवढं योगदान कामाच्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे ते तुम्ही कधीच देऊ शकणार नाही. त्यामुळे तुमचं काम किंवा नोकरीत तुम्ही ठप्प होऊन जाल. हळूहळू अधोगती व्हायला लागेल आणि याचा परिणाम म्हणजे तुम्हाला तुमचं काम गमवावं लागेल. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे कृतज्ञता नसते त्याच्याकडे त्याच्याजवळ जे आहे ते देखील काढून घेतलं जातं. ज्या प्रमाणात तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता अगदी तेवढ्याच प्रमाणात ती तुम्हाला परत मिळते. त्यामुळे ज्या प्रमाणात तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता त्या बदलात जे काही तुम्हाला मिळणार आहे त्यावर तुम्हीच नियंत्रण ठेवता. तुम्ही जर एखादा उद्योग व्यवसायाचे मालक असाल तर तुम्ही ज्या प्रमाणात कृतज्ञता व्यक्त करता त्यानुसार त्यात वाढ किंवा घट होते. तुम्ही जेवढे जास्त तुमच्या व्यवसायामध्ये ग्राहकांबरोबर, तुमच्या कर्मचाऱ्यांबरोबर कृतज्ञतेने वागाल, तेवढी तुमच्या व्यवसायाची जोरात वाढ आणि भरभराट होईल. व्यवसाय मालकांनी कृतज्ञ राहण्याचं थांबवलं आणि कृतज्ञतेची जागा चिंतेने घेतली की त्याच्या व्यवसायाची पिछेहाट सुरू होते.
तुम्ही जर आई वडील असाल आणि तुमच्या मुलांची काळजी घेणं, घर चालवणं हे जर तुमचं काम असेल, तर तुमच्या जीवनाच्या या कालखंडात कोणत्या बाबींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे याचा विचार करा. कारण जीवनात अशी संधी एकदाच येत असते आणि जर तुम्ही यावेळी कृतज्ञ राहू शकलात, तर तुम्हाला आणखी आधार, आणखी मदत, आणखी सुंदर क्षण, आणखी आनंद अनुभवायला मिळेल. जसं असेल तसं, पण तुमच्या कामावर प्रेम करा. हा फार महत्वाचा सिद्धांत आहे. तुमच्या कामावर प्रेम करा. कामावर जाण्यात उत्साह, उत्कंठा वाढू द्या. असं समजा की आता पिकनिकला जायचंय. घरातून निघताना ओढून ताणून बाहेर काढलेलं आहे. असं चालू नका रस्त्यावर. कसं चाला की आज फार मोठ्या ठिकाणी तुमची सभा आहे आणि तिथे तुम्हाला जायचंय. उत्कंठा वाढू द्या आणि याबाबत कोणती तडजोड करू नका. तुम्हाला जर सध्याच्या कामाबद्दल आस्था वाटत नसेल किंवा तुम्हाला हवं तसं तुमच्या स्वप्नातल्या सारखं नसेल, तरीही तुमच्या स्वप्नातलं काम मिळवण्यासाठी सध्याचं जे तुमचं काम आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहणं आवश्यक आहे. आज तुम्ही अशी कल्पना करा की एक अदृश्य व्यवस्थापक आहे, मॅनेजर. एक अदृश्य व्यवस्थापक आहे आणि तुमच्या कामाविषयी तुमच्या मनात जे विचार किंवा भावना येतात त्याची नोंद ठेवणं हे त्याचं काम आहे. हा व्यवस्थापक आज तुम्ही जिथं जिथं जाल तिथं तिथं तुमच्या मागे पेन आणि वही घेऊन येणार आहे. इनव्हिजिबल. कळालं? आता तुम्ही एकटे नाही, तुमच्या बरोबर अजून एक व्यक्ती आहे. कोण आहे? व्यवस्थापक. की तुम्ही काय विचार करताय, तुम्हाला कसं फील होतंय याच्यावर लक्ष ठेवणारा. अशी कल्पना करा, कामाच्या ठिकाणी ज्या ज्या वेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटेल, तेव्हा तेव्हा व्यवस्थापक त्यांची नोंद करून ठेवेल. आता तुमचं काम हे आहे की दिवसभरात तुम्हाला कृतज्ञता वाटेल अशा जास्तीत जास्त गोष्टींचा शोध घेणे, जेणेकरून व्यवस्थापकाकडे तुम्हाला कशाबद्दल कृतज्ञता वाटते याची एक लांबलचक यादी तयार होईल. ही यादी जेवढी मोठी तेवढा तुमचा अदृश्य व्यवस्थापक तुमच्या पैशांमध्ये, कामामध्ये, यशामध्ये, संधीमध्ये, आनंदामध्ये आणि परिपूर्णतेमध्ये वाढ करत राहील, अधिक जादू घडवून आणेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कशा कशाबद्दल कृतज्ञता वाटू शकेल अशा सगळ्या गोष्टींचा विचार करा. सुरुवातीला असा विचार करा की तुम्हाला काम आहे तरी, काम तरी आहे. कधीतरी, कितीतरी बरेच लोक त्यांना काम नसतं. जे काम मिळवण्यासाठी काही देण्यास तयार असतात. वेळेची बचत करणारे फोन आहे तुमच्या ऑफिसमध्ये किंवा कार्यालयात, प्रिंटर आहे, इंटरनेट आहे आणि संगणक यासारखी साधनं तुमच्या सेवेला उपलब्ध आहेत. हेही लक्षात ठेवा. तुम्ही ज्यांच्याबरोबर काम करता ते जे तुमचे कलिग्ज आहेत, सहकारी आहेत, त्यांच्याबरोबर तुमची मैत्री आहे त्यांचाही विचार करा. जे रिसेप्शनिस्ट आहेत, जे तुम्हाला चहा, कॉफी सुद्धा देतात आणि ऑफिस स्वच्छ करतात ना, त्यांचा पण विचार करा. जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांचा पण विचार करा. जे ट्रान्सपोर्टेशन आहे त्यांचा पण विचार करा. या अनेक जणांमुळे तुम्हाला काम करणं सोपं जातं हेही लक्षात घ्या. तुम्हाला जेव्हा पगाराचा चेक हातात मिळतो तेव्हा किती आनंद होतो तेही आठवून पहा. आणि कामाच्या ठिकाणच्या अशा गोष्टी मनात आणा की ज्या तुमच्या आवडीच्या आहेत आणि त्या करणं तुम्हाला खूप आवडतं. तुमच्या अदृश्य व्यवस्थापकाला तुम्हाला ज्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता वाटली त्याची नोंद करायला लावा. त्यासाठी म्हणा, मी या कामासाठी खूप कृतज्ञ आहे. असं लिहिलं आहे का तेही पहा. तुमच्या व्यवस्थापकाला जर आढळून आलं की तुम्हाला अगदी मनापासून कृतज्ञता वाटत आहे, तर तुमचा व्यवस्थापक लगेचच तुमच्या कामात जादू घडवून आणवायला सुरुवात करतो आणि या जादूत वाढ व्हायला सुरुवात होते. अशा कितीतरी चमत्कारिक गोष्टी तुमच्या जीवनात घडायला सुरुवात होईल. एका दिवसातच कामाबद्दल एवढी कृतज्ञता निर्माण कराल की परिस्थिती लगेच सुधारणा घडून येत आहे असंही तुम्हाला दिसून येईल. भाग्यकारक संधी अपघाताने निर्माण होत नाही. म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण ऍक्सिडेंटली माझ्या जीवनामध्ये यश आलं असं नाही होत. जे तुम्ही अंतर्मनामध्ये पुन्हा पुन्हा विचार करत आहात त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये निर्माण होतात. त्या केवळ कृतज्ञतेची जादुई शक्ती काम करू लागल्याचा परिपाक असतो. कामाच्या ठिकाणी करायची ही जादूची कृती करण्याचा दिवस
आठवड्याच्या शेवटी आला किंवा तुम्ही कामावर नसताना आला तर पुढच्या दिवशीची जी एखादी कृती आहे किंवा अनेक कृती आहेत त्या करा. पुन्हा मागे जा आणि जेव्हा तुम्ही कामावर परत रुजू व्हाल तेव्हा पहिल्या दिवशी ही कामाविषयीची जादूची कृती करा. हे करणं फार महत्वाचं आहे. आता याचा सारांश काय आहे? जादूची कृती क्रमांक 6, कामाच्या ठिकाणी घडणारी जादू. जादूच्या कृतीच्या 1 ते 3 पायऱ्यांचा पुनरुच्चार करा. म्हणजे काय करा? तुमच्या वरदानांची मोजणी करा. दररोज पहाटे उठल्यानंतर सकाळी अंथरुणातच तुमच्या जीवनात काय काय चांगलं आहे हे एका क्षणात आठवायचं. 2 मिनिट तिथेच बसून राहायचं आणि 10 अशा वरदानांची यादी करायची अंतर्मनात. 10 वरदानांची यादी तयार करा. तुम्हाला कृतज्ञ का वाटतं ते लिहा. तुमची यादी पुन्हा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा. आणि त्या वरदानांबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. आज कामावर असताना तुमच्याकडे एक अदृश्य व्यवस्थापक आहे आणि ज्या ज्या वेळी तुम्हाला कृतज्ञता वाटावी अशी गोष्ट तुम्हाला सापडली की तो त्याची नोंद करून घेत आहे. असं फील करायचंय हा. आता तुम्ही एकटे नाही, तुमच्या बरोबर अजून एक व्यवस्थापक आहे जो पाठीमागे आहे. कदाचित तो मला सुद्धा पाहतोय की जे काही कार्य मी करत आहे याच्यात खरोखर मला आनंद आहे का? शेवटी आनंद महत्वाचा आहे. आणि त्या व्यवस्थापकाला ज्या वेळेस म्हणजे तो तुमची नोंद घेत आहे हे ज्या वेळेस त्याला जाणवेल त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये सुद्धा चमत्कार घडायला लागतील. तुमचं आजचं काम एवढंच आहे की तुम्हाला कृतज्ञता वाटू शकते अशा जास्तीत जास्त गोष्टींचा शोध घेणे हे तुमचं काम आहे. कृतज्ञ वाटण्यासारखं काही सापडलं की व्यवस्थापकाने त्याची नोंद केली आहे ना, पहा त्यासाठी मी इतका कृतज्ञ आहे का आहे, जास्तीत जास्त कृतज्ञता वाटू द्या. आणि आज रात्री झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड हातात घ्या आणि आज दिवसभरात चांगल्या काय काय गोष्टी घडलेल्या आहेत ह्या याचं पुन्हा पुनरावलोकन करा आणि त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करत 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 झोपी जा. हा फार महत्वाचा चॅप्टर आहे आणि पुन्हा पुन्हा हा वाचणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपण 6 दिवस पूर्ण केलेले आहेत आणि उद्या 7वा दिवस फार महत्वाचा आहे. त्याच्यावर निगेटिव्हिटीवर काम करायचं आहे. उद्याचा चॅप्टर पण फार महत्वाचा आहे.